करुणाजी रामायण वाचत बसल्या होत्या. पतीच्या निधनानंतर त्यांनी आपलं पूर्ण लक्ष देवामध्ये लीन केलं होतं, ज्यामुळे त्यांना एकटेपणा जाणवत नव्हता. तेवढ्याच सुनेने त्यांच्या हातातून रामायणाचं पुस्तक हिसकावून दूर फेकले आणि म्हणाली, मात्र एक काम सांगितलं तर तुझ्या कमरेत कळ येते. आणि आता इथे 2 तास बसून देवाचं नामस्मरण करत आहेस, तेव्हा तुझी कंबर दुखत नाहीये. चल गप्प बसून छतावरून कपडे घेऊन ये. करुणाजी म्हणाल्या, सुनबाई, अजून पाऊस पडतोय आणि कपडे तर तसेच ओले झाले असतील. जर मी घसरले तर तुमचाच खर्च वाढेल. रेणू चिडून म्हणाली, म्हातारी, मला नाही म्हणण्याची हिंमत तुझी झालीच कशी? गप्प बसून कपडे घेऊन ये, नाहीतर तुझी अशी अवस्था करेन की. करुणाजी गप्पपणे छतावरून कपडे आणायला गेल्या, पण जशा त्या जिन्यावरून खाली येत होत्या त्यांचा पाय घसरला आणि त्या खाली कोसळल्या. त्यांच्या तोंडातून एक जोरदार किंकाळी बाहेर पडली. रेणू धावत आली आणि आपले कपडे ओले झालेले पाहून करुणाजींना 2 लाथा मारून म्हणाली, म्हातारी, खाण्याच्या नावाखाली तर पूर्ण स्वयंपाकघर रिकामं करतेस, व तुला धावून हे कपडे आणता येत नाहीत का? करुणाजी वेदनेने विवळत होत्या. त्यांना विवळताना पाहून रेणूच्या मनात एक क्षणभरही दया आली नाही आणि ती रागाने स्वयंपाकघरातून एक लाकडी काठी घेऊन आली. जशी ती मारायला गेली तशी तिच्या गालावर पडलेल्या जोरदार चापट्याने तिचे दोन्ही कान उघडले. माझी, तुम्ही ठीक आहात ना? करुणाजींनी त्यांचा चेहरा पाहिला आणि त्यांना ओळखले. त्या माणसाने करुणाजींना आधार देऊन उठवले. करुणाजी म्हणाल्या, बेटा, तू इथे कसा? माझी, मी तर तुमची आणि बाबूजींची विचारपूस करायला आलो होतो. खूप दिवस झाले तुम्ही लोक दिसत नव्हता. बाबूजी कुठे आहेत? त्या माणसाने इकडे तिकडे पाहून विचारलं. तेव्हा करुणाजी डोळे पाण्याने भरले आणि त्या म्हणाल्या, बेटा, ते मला अर्धांगिनीला या जगात दरदर भटकण्यासाठी एकटीला सोडून निघून गेले. एवढं ऐकताच तो माणूस करुणाजींच्या पाया पडला आणि रडू लागला. तो म्हणाला, माझी, तुम्ही माझ्यासोबत चला. तुम्ही मला तुमचा मुलगा समजा. हो, तुम्हाला असे घर राहणार नाही, पण ज्या प्रकारे मी गुजारा करत आहे, मी वचन देतो तुम्हाला उपाशी ठेवणार नाही. करुणाजी म्हणाल्या, नाही बेटा, मला तुझ्यावर ओझं व्हायचं नाही. आता माझं जीवन किती राहिले असं? कसेबसे दिवस काढीन. खूप वेळा करुणाजींची विचारपूस करून तो जड पावलाने परत निघून गेला. रेणूला समजत नव्हते की हा कोण होता जो या म्हातारीशी इतकी सहानुभूती दाखवत होता. रेणू करुणाजींकडे डोळे मोटारून म्हणाली, ए म्हातारी, हा कोण होता? कोणकोणते यार पाळले आहेत तू? करुणाजी सुनेला काही उत्तर देऊ शकले नाहीत आणि थेट आपल्या खोलीत जाऊन पलंगावर पडल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यांचे पती जगदीश बाबू एक सरळ मार्गी माणूस होते. त्यांची 2 मुले शिकून आपापल्या संसारात रमले होते. जगदीशजी एक दिवस रात्री उशिरा ड्युटीवरून परत येत होते, तेव्हा त्यांचा एक अपघात झाला आणि त्यांच्या एका पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे ते स्वतःहून चालू शकत नव्हते. मुलांनी आणि सुनांनी त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. रुग्णालयात 2 दिवस ठेवून डॉक्टरांच्या नकारानंतर त्यांनी जबरदस्ती त्यांना घरी घेऊन आले. की एवढा खर्च त्यांच्यावर कोण करेल? करुणाजी बिचाऱ्या पतीला स्वतःच खांद्याचा आधार देऊन डॉक्टरांकडे घेऊन जात असत, कारण टॅक्सी आणि ऑटोचे पैसेही मुलांना देण्यास नकार दिला होता. त्यांच्याकडे जेवढे पैसे शिल्लक होते त्यातच त्या पतीवर उपचार करत होत्या. एक दिवस पंकजींची नजर करुणाजींवर पडली, तेव्हा तो धावत आला आणि म्हणाला, माझी, तुम्ही ऑटो का नाही घेत? रोज तुम्हाला अशाच प्रकारे ये जा करताना पाहतो. करुणाजींचे डोळे भरले तेव्हा पंकजला समजायला वेळ लागला नाही. त्याने जगदीशजींना आपल्या खांद्यावर घेतले आणि रुग्णालयात दाखवायला घेऊन गेला. हे पंकजचे आता दर आठवड्याचे झाले होते. पंकज दरवेळी जगदीशजींना खांद्यावर घेऊन रुग्णालयात घेऊन जाई, त्यांना घराबाहेर सोडून जाई. करुणाजी आणि जगदीशजींसाठी तर तो एखाद्या देवाचा अवतारच होता. पण एवढे सर्व काही केल्यानंतरही जगदीशजी त्यांना या जगात सोडून एकटे निघून गेले होते. अचानक काहीतरी पडल्याच्या आवाजाने करुणाजी विचारातून बाहेर आल्या आणि आपल्या सुनेला म्हणाले, अगं सुनबाई, जरा 1 कप चहा तर दे. घशाला कोरड पडलीये. करुणाजींनी आपल्या सून रेणूला हाक मारून सांगितले, घरात दूध संपले आहे म्हातारी. पाणी तर आहे ना खोलीत? त्यातच खा आणि पुन्हा आवाज केलास तर माझ्याकडून पेक्षा वाईट कोणी नसेल. रेणू नेल पॉलिश लावता लावता म्हणाली. रेणू लक्षपूर्वक नेल पॉलिश लावत होती. तेवढं कोणीतरी तिच्या चेहऱ्यावर दूध फेकले. दुधाच्या वर्षवाने रेणू गडबडून म्हणाली, तू हे काय केलेस? तुझी इतकी हिंमत? थांब, तुझ्या भावाला बोलवते. हो, बोलव, ज्याला बोलवायचं आहे त्याला बोलव. मी कोणाला घाबरत नाही, समर म्हणाला. तेवढ्याच रेणूचे पती संजय धाडदिशी घरात शिरला आणि समरला म्हणाला, ही कसली वर्तणूक आहे समर? परदेशातून परत आलास म्हणून काय वाटेल ते करशील? ही तुझी वहिनी आहे, तुझ्या आई समान, आणि तू तिच्याशी असं वागत आहेस, तिचा अपमान करत आहेस. वा भैया, घरात आईला जुन्या सामानासारखं फेकून दिलं आहे आणि ते मला मोठे ज्ञान देत आहेस. समर म्हणाल, तसं मला एक गोष्ट सांग,
तुला कधीपासून आईची इतकी काळजी वाटू लागली? स्वतः तर परदेशात जाऊन स्थायिक झालास आणि या म्हातारीला आमच्या काळात बांधलं. एकदा इथे डोकावून पाहिलं नाहीस आणि अचानक येऊन आईची इतकी बाजू घेत आहेस. संजय म्हणाले. हे सर्व ऐकून करुणाजी खोलीतून बाहेर आल्या आणि इतक्या वर्षांनी समरला पाहून थक्क झाल्या. सुमारे 5 वर्षापूर्वी समर शिष्यवृत्तीवर परदेशात शिक्षणासाठी गेला होता. सुरुवातीला तो नेहमी घरी फोन करत असे, पण वडिलांच्या निधनानंतर त्याने घराशी असलेले सर्व संबंधच तोडून टाकले होते. जेव्हा कधी करुणाजींना फोन करत असे तेव्हा तो 1000 बहाणे सांगून फोन कट करत असायचा. यावर संजय आपल्या आईला म्हणाला की जोपर्यंत बाबा जिवंत होते आणि त्याला पैसे देत होते तोपर्यंत तो ठीक होता, आणि आता जेव्हा त्याला माहीत आहे की इथे त्याला काही मिळणार नाही तेव्हा त्याने आपले खरं रूप दाखवलंय. संजय आणि रेणू करुणाजींचे कान भरू लागले आणि हे सिद्ध केले की समर तिचा शत्रू आहे. यावेळी संजय आणि रेणूचे वर्तन खूप चांगले होते, त्यामुळे करुणाजी समरला विसरू लागल्या आणि अशाच बोलण्यातून एक दिवस संजयने फसवून घर आपल्या नावावर करून घेतलं. घर त्यांच्या नावावर होताच संजय आणि रेणूचं वागणं पूर्णपणे बदललं. रेणू तर आपल्या सासूसोबत नोकरांसारखं वागत असायची. त्यांना एका एका दाण्यासाठी जेवणासाठी मोहताज ठेवत असे. एक दिवसाची गोष्ट आहे. पाऊस पडणार होता आणि छतावरचे कपडे वाळत होते. तेव्हा रणूने आपल्या खोलीत झोपलेल्या करुणाजींना हाक मारून छतावरून कपडे आणायला सांगितले. यावर करुणाजी आपल्या गुडघेदुखीमुळे हळूहळू जातात. पाऊस सुरू होता. घाईघाईत त्या घसरून पडतात. त्यांना बऱ्याच जखमा होतात, ज्यामुळे त्यांची किंकाळी बाहेर पडते आणि किंकाळी पडल्याने रेणू धावत येते. करुणाजींना असं पडलेलं पाहून तिला दया येत नाही. उलट तिचे कपडे ओले झाल्यामुळे ती बबुला होऊन त्यांना 2 लाथा मारून म्हणते, कमबख्त, या म्हातारीने तर नरक माजवला आहे घरात. खाण्याच्या नावाखाली तर आपले पूर्ण भांडार रिकामं करते, पण कामाच्या वेळी याच्या शरीराला लकवा मारतो. करुणाजी रडू लागतात. एकतर पडल्यामुळे त्यांना उभंही राहता येत नव्हतं, वरून सुनेचे टोमणे आणि मार खाऊन त्या आपल्या जीवनापासून विरक्त झाल्या होत्या. ते रोज उठून देवाला त्यांना प्रार्थना करत होत्या, पण देवीजण त्यांच्याकडे पाठ फिरून बसला होता. अशा प्रकारे करुणाजी खूप कष्टात आपलं जीवन जगत होत्या. या दरम्यान रेणूच्या बाहेरून तिचे भाऊ, बहिणी आणि मुलांसह काही दिवसांसाठी येतात. रेणू इथेही करुणाजींचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाही. ती आपल्या वहिनीसोबत दिवसभर गप्पा मारत बसत असे, तर मुलांची मालिश करणे, न्हाऊ घालणे, स्वयंपाक करणं एवढंच नव्हे तर घरात असलेल्या सर्वांचे कपडे धुण्याची जबाबदारी करुणाजींवर सोपवण्यात आली होती. दिवसभर करुणाजी काम करून पूर्णपणे थकून जात असत आणि जिथे जागा मिळेल तिथे झोपून जात. एके दिवशी संध्याकाळी त्या स्वयंपाकघरात झोपल्या होत्या. रेणू आणि संजय यांना खूप आवाज देत होते, पण त्यांची झोप उघडली नाही. तेव्हा संजय स्वयंपाकघरात जाऊन म्हणाला. आईला झोपलेलं पाहून रागाने त्यांना एक लाथ मारून उठवतो आणि म्हणतो, जेव्हा पाहावं तेव्हा खाणं आणि झोपणं, दुसरं काही काम आहे की नाही तुम्हाला? करुणाजींची अचानक अशी झोप मोडल्याने त्यांना खूप राग येतो आणि त्या म्हणतात, नालायक, आपल्या आईला लाथ मारताना तुला लाजही वाटत नाही का? जराही लाज वाटत नाही का? फसवून ही घर हडपले आणि आता ही आई तुम्हाला नोकरानी झाली आहे का? आता मी तुला कोर्टात घेऊन जाईन, तुम्हा सर्वांना आत टाकीन. आता आणखी अत्याचार मी सहन करणार नाही. करुणाजींच्या या बोलण्यावर रेणू आणि संजय मोठमोठ्याने हसू लागतात आणि मग संजय म्हणतो, कोर्टात जा ना, मग त्यासाठी पुरावे आणि पैसे दोन्ही आहेत ना तुमच्याकडे? नाहीतर या वेड्या म्हातारीला बोलण्यावर कोण विश्वास ठेवेल? वेडी म्हातारी असेल तुझी सासू, करुणाजींनी संजयला म्हटले. काय म्हणालीस म्हातारी? तू माझ्या आईला वेडी म्हणालीस? थांब, तुला तर मी आत्ताच दाखवते, असं म्हणत रेणू करुणाजींच्या गालावर एक जोरदार चापट मारते. अरे रेणू, तू का रागवतेस? ही वेडी आहे, ही आम्ही नाही, यांची डॉक्टर तपासणी सांगते. संजय हे बोलून पुन्हा आपल्या आईला म्हणाला, आई, आम्हाला आधीच माहीत होते की तू कधी ना कधी तरी करीलच हे, त्यामुळे आम्ही हे तुमचे मेडिकल सर्टिफिकेट आधीच बनवून ठेवले आहे, जेणेकरून जेव्हा तुम्हाला असे विचार येतील तेव्हा तुम्ही ओरडण्याशिवाय दुसरं काही करू शकणार नाही. काय तू आपल्या आईला वेडं सिद्ध केलंस? असं म्हणून करुणाजी रडू लागल्या. पण परिस्थितीची जुळवून घेण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताच मार्ग उरला नव्हता. आज त्या आपल्या सुनेकडे 1 कप चहा मागत होत्या, कारण रेणू त्यांना रोज शिळ्या आणि कोरड्या पोळ्याच देत असे. आणि तेव्हा समर घरी येऊन सर्व काही आपल्या डोळ्यांनी पाहतो. तो त्यासाठी स्वयंपाकघरात जाऊन दूध पाहून ते उचलून रेणूच्या चेहऱ्यावर मारतो. इतक्या वर्षाने आपल्या धाकट्या मुलाला आपल्यासाठी उभे राहिलेलं पाहून करुणाजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि रडत रडतच त्या समरला म्हणतात, बेटा, चांगलं झालं तू आलास, घेऊन चल मला इथून. बघ यांनी माझी काय अवस्था केली आहे. मला लाथा मारतात, खायला देत नाही आणि मला वर समाजात वेडं सिद्ध केलं आहे, सर्टिफिकेट बनवून घेतलं आहे.
काळजी करू नकोस मम्मी, मी तुम्हाला घ्यायलाच आलो आहे. आधी मी सेटल नव्हतो म्हणून मी तुम्हाला माझ्याकडे घेऊन जाऊ शकलो नाही. पण आता तुमचा हा मुलगा आला आहे, तर आता तुम्हाला कोणच्यासोबत राहण्याची काहीच गरज नाही. मी तुला आपल्यासोबत परदेशात घेऊन जाईन. माहीत आहे तुम्ही लवकरच आजी होणार आहात. समर म्हणाला. काय तू लग्न केलंस? करुणाजी म्हणाल्या. हो आई, मी तनुशी लग्न केलं आहे. ती जरी परदेशात लहानाची मोठी झाली असली तरी ती मनाने भारतीयच आहे. जेव्हा तिला कळले की माझे कुटुंब भारतात आहे तेव्हा तिला इथे यायचं होतं. पण तिच्या अशा स्थितीत मी तिला इतक्या दूर आणू शकलो नाही. त्यामुळे मी तुम्हाला तिच्याकडे घेऊन जाईन. मग ती तुम्हाला पाहून किती खुश होईल. समर म्हणतो. त्यानंतर समर करुणाजीने घेऊन परदेशात जातो. करुणाजी जेव्हा हवाई प्रवास करत होत्या तेव्हा त्यांना आज आपल्या स्वातंत्र्याचा अनुभव येत होता. त्या स्वतःला खूप भाग्यवान समजत होत्या की काय झालं जर एका मुलाने मला रक्ताचे अश्रू ढाळायला लावले तर माझा दुसरा मुलगा माझे अश्रू पुसायला तरी आला. आता ते आपल्या जीवनाचे शेवटचे दिवस सुखाने घालवतील असाच विचार करत त्या समरसोबत परदेशात निघून गेल्या. घर खूप मोठं नसलं तरी सुंदर सजवलेलं होतं. एखाद्या महालापेक्षा कमी वाटत नव्हतं. समोर करुणाजींना सोप्यावर बसून आपली पत्नी तनूला आवाज देतो. समोरच्या आवाजाने एक सुंदर मुलगी जी आपल्या गर्भधारणाच्या शेवटच्या टप्प्यात होती हळूहळू येऊन करुणाजींच्या बाजूला बसते. करुणाजी खूप खुश होऊन विचार करतात की ही परदेशात राहूनही आपले संस्कार विसरले नाही आणि माझी एक सून आहे जी भारतात राहूनही आपल्या संस्कारापासून कोसो दूर आहे. मग तनू म्हणते, मम्मी तुम्ही थकून गेला असाल ना, तुम्ही जाऊन आराम करा, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते. करुणाजी भाऊक होऊन म्हणतात, तुझी अशी अवस्था आहे, जास्त काम करू नकोस, मी तर आहे ना. जे काही खायला प्यायला आवडेल ते मला सांग, मी बनवून देईन. ठीक आहे मम्मी, जसे तुम्ही म्हणाल. माहीत आहे मम्मी, समर मला नेहमी म्हणायचा की माझी मम्मी अशी आहे तशी आहे. पण आज मला तुम्हाला भेटण्याची संधी मिळालीच आणि समरकडून जेवढे ऐकले होते त्याहून कितीतरी पटीने तुम्ही चांगले आहात. तनू म्हणाली, ठीक आहे सुनबाई, आता खूप झालं माझं कौतुक. आता तू जाऊन आराम कर. मी समरच्या मदतीने तुझ्यासाठी खजुराचा हलवा म्हणून आणते. मला माहीत आहे की आत्तापर्यंत माझ्या नातवाला किंवा नातीला चांगले स्वादिष्ट अन्न मिळाले नसेल, तर आता तो येईपर्यंत आपल्या आजीच्या हाताने बनवलेल्या पदार्थांचा स्वाद घेईल. करुणाजी म्हणाल्या. त्यानंतर तनू आपल्या खोलीत निघून गेली आणि समर आपल्या आईसोबत स्वयंपाकघरात. थोड्या वेळाने समर तनूकडे येतो आणि एक हळू स्मित हास्य करत उभा राहतो. तनू एकदम उडी मारून म्हणते, ओ समर, यू आर सो राईट. आपण ही कल्पना आधीच वापरायला पाहिजे होती. खरं तुझ्या आईला मूर्ख बनवणं किती सोपं आहे. तू खरंच सांगितलं होतंस. इथे मेडसाठी किती खर्च करावा लागतो आणि ते आपल्याला फुकटातच मिळाली. आय कांट बिलीव्ह इट. ओ माय गॉड, आय एम सो हॅपी. तनू हळूहळू बोल, नाही तर मम्मी ऐकेल. बघ या फिशची फीस आहेत. समर म्हणाला, फीस? पण तू तर म्हणाला होता मम्मी फुकटात आहे. तनू म्हणाली, अरे बाबा, फीस म्हणजे त्यांना आमच्या हेतूबद्दल कधीच कळू नये. आपल्याला त्यांच्याकडून सर्व कामे करून घ्यायची आहेत, फक्त गोड गोड बोलून. आपलं कामही होईल आणि पैसेही वाचतील. समर म्हणाला. मग असेच दिवस जात राहिले आणि समरला मुलगी झाली. सर्वजण आनंदात होते. तेवढ्यात तनू म्हणते, मम्मी तुम्हाला हिला जास्त वेळ आपल्याजवळच ठेवा, जेणेकरून ती तुमच्याशी जास्त जोडली जाईल. तनू हे सर्व वरवर बोलत होती. खरी गोष्ट अशी होती की तिला आपल्या मुलीला तिच्या आजीकडे नाही तर आयाकडे ठेवण्याचा इरादा होता. एक दिवस करुणाजी समरला म्हणतात, बेटा तुझ्या भावाने तर माझ्याकडून फसवून घर हडपले आणि आता त्याची नजर माझ्या अजून एका जमिनीवर आहे, जी मी गुड्डीच्या नावावर करू इच्छिते. ती आजच्या बाजारात बरीच महाग आहे. जर तुम्हाला एकदासाठी भारतात घेऊन जाऊ शकतोस का, जेणेकरून मी हे सर्व काम पूर्ण करून चिंतामुक्त होऊन इथे राहू शकेल. जमिनीचं नाव ऐकताच समर आणि तनूच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. मग समर म्हणतो, ठीक आहे, यावेळी आपण सर्वजण जाऊ. त्याच निमित्ताने तनूलाही भारताचं दर्शन होईल. मग सर्वजण भारतात पोहोचतात आणि ते सर्व एका हॉटेलमध्ये थांबतात. तेव्हा संजय तिथे पोहोचतो आणि म्हणतो, मी ऐकलं आहे की तुम्ही तुमची गमावलेली जमीन यांच्या नावावर करणार आहे. असे होऊ शकत नाही. जे मिळेल ते दोघांनाही समान मिळायला हवं. का जेव्हा हे घर आपल्या नावावर करत होता तेव्हा तुला हा विचार आला नाही का? करुणाजींनी विचारलं. आम्हाला हे छोटेसं घर देऊन समरला मोठा हिस्सा देत आहे आणि तर तुमच्याकडे इतकी मोठी जमीन आहे, ही गोष्ट आजपर्यंत माझ्यापासून लपून ठेवली होती आई. ते तर तुमच्या लोकांवर माझ्या माणसाची नजर होती, कारण मला कळले होते की तुम्ही लोक येणार आहात. एकतर ती जमीन समान वाटून घ्यायची, नाहीतर मी केस करेन. आणि हे विसरू नका, तुमच्या वेड्या असल्याचा पुरावा माझ्याकडे आहे.
संजय म्हणाला. भैया गेल्या वेळी मम्मी एकटी होती, पण यावेळी त्या एकट्या नाहीत, ज्या तुमच्या धमकीने घाबरतील. तुम्ही फक्त तुमचा रस्ता बघा. तुमची अशी अवस्था करेन की रस्त्यावर याल. समरने रागाने म्हटले, अरे जा, मोठा आला मला रस्त्यावर आणणारा. स्वतः तर परदेशात सेटल आहेस, तरी इथली जमीन हडपायला आलायस तू इथे, आणि आता माझ्याशी भांडत आहेस. मी बघतो ही जमीन तुम्ही एकट्याने कशी हडपतात ते. कशी हडपून देईन मी तुम्हाला ती जमीन. असं म्हणत संजय तिथून निघून गेला. तो निघताच करुणीजी त्याच्या पाठोपाठ निघतात आणि समरला म्हणतात, मी याला आत्ताच सांगून येते. असं म्हणून त्या जातात. मग त्या संजयला म्हणतात, ऐक संजय, मी ती जमीन तुझ्या नावावर करायला तयार आहे, पण तुला हे घर माझ्या नावावर करावं लागेल, जेणेकरून मी या बदल्यात ती जमीन देण्यासाठी समरला म्हणू शकेन. सुनबाई, खरं तर या घरात खूप आठवणी आहेत, ज्या अमूल्य आहेत, खूप जोडलेल्या आहेत. काय तू तयार आहेस? हो ठीक आहे, संजय म्हणाला. मग तू लवकर कागदपत्रे बनव, मी ते सर्व काही तयार करते. संजय मग कागदपत्रे तयार करून जेव्हा करुणाजींकडे जात असतो तेव्हा रेणू त्याला म्हणते, ऐकाजी, मला डाळीत काहीतरी काळं दिसत आहे. असे नको व्हायला की हे घरही आपल्या हातातून जाईल आणि तिकडेही आपल्याला काहीच मिळणार नाही. अरे मी इतका मूर्ख थोडाच आहे. आधी मम्मीची कागदपत्र पाहू, मग या कागदावर सही करेन, संजय म्हणाला. संजयने मग समरला फोन केला आणि म्हणाला की त्याला आईशी बोलायचं आहे. यावर करुणाजी म्हणतात, आज संध्याकाळी तुझ्या इथेच येत आहे, तेव्हा सर्व काही बोलेन. पण आई, आपण तिथे का जाऊ? तुम्ही दादाला असे का म्हणालात? समर म्हणाला, बेटा चल ना तिथे, त्याला तुझा हिस्सा पाहिजे होता ना. त्याच्यासोबत मी अशी चाल खेळली आहे की तो आता आमच्या कामात कोणतीही अडचण आणणार नाही. तू फक्त तिथे कोणतीही हरकत घेऊ नकोस, फक्त माझ्या होमध्ये हो मिसळ. आज माझ्या मुलांना मी असे सरप्राईज देईन की ते नेहमी आयुष्यात लक्षात ठेवतील, करुणाजी मनातल्या मनात म्हणाल्या. मुलांनो, समरने आश्चर्याने विचारले, हो तुलाही तर सरप्राईज मिळाले आहे ना, की जेव्हा तुझ्या मुलीसाठी मी इतकी मोठी जमीन दिली, तर आता तुझ्या भावालाही तर सरप्राईज मिळायला पाहिजे ना, करुणाजी म्हणाल्या. मग सर्वजण संजयच्या घरी जातात. संजय म्हणतो, आई, मी तुमच्या म्हणण्यानुसार कागदपत्रे तयार करून घेतली आहेत आणि सोबत वकीलही आणला आहे. जर तुमची तयार कागदपत्रे मला दाखवा प्लीज, मग मी यावरच सही करेन. हे घे बेटा, ही आहेत कागदपत्रे, मी सही केली आहे, तू बघून घे, करुणाजी म्हणाल्या. कागदपत्रांचं पहिलं पान पाहता संजय इतका खुश होतो की तो पटपट त्याच्या कागदपत्रांवर सही करतो. कागदपत्रे आपल्या हातात घेऊन करुणाजी म्हणतात, चल आता तू आणि रेणू या घरातून चालते व्हा. आणि तू समर, करुणाजी आपले पूर्ण बोलणे संपवू शकत नाहीत की समर खुश होऊन म्हणतो, हो मम्मी, माहीत आहे दादाकडून तुम्ही दोघेच हिसकावून घेऊ इच्छित होतात. मी आधीच समजलो आणि हा योग्यही आहे. त्याने तुमच्यासोबत जे केले त्यानंतर ते हे व्हायलाच हवायचे. अरे थांबा रे, भयच इतके कौतुक करण्यापूर्वी स्वतःच्या कपड्याखाली डोकावून पहा. बघ, तुलाही जी पहिली फ्लाईटची तिकीट मिळेल ती बुक कर. तुलाही तर जायचं आहे ना, करुणाजी म्हणाल्या. काय म्हणत आहात मम्मी तुम्ही? फक्त मी? तुम्ही तर जाणार ना तुम्ही तर जाणार ना आमच्यासोबत, समर म्हणाला. बघ बेटा, तुम्ही दोघांनी आपल्या म्हातारी आईची खूप फायदा घेतलाय. एकाने फसून घर हडप करून मला नोकरानी बनवले, तर दुसऱ्यांनी फुकटची आया आणि कामवालीची जागा मला दिली परदेशात. तर आता सांगा, कोणत्या लायक मुलाला मी काय देऊ? संजय, तुझ्या कागदपत्रांना पाहून इतका खुश होता आहेस ना, अशी कोणतीही जमीन माझ्याकडे नाही. हे तर मी परत भारतात येण्यासाठी तुम्हा दोघांना धडा शिकवण्यासाठी खोटं सांगितलं होतं. कारण या जमिनीचा लोभ नसता तर समर मला तिथे परत कधीच आणला नसता भारतात, आणि संजयने मला हे घर परत कधीच दिलं नसतं. समर, त्या दिवशी जेव्हा तू आणि तुझी परदेशी पत्नी माझ्या उपवास करत होतास ना, तेव्हाच मी ठरवलं होतं की आता खूप झालं बिचारी बनून राहणं. जर एक आई आपल्या मुलांसाठी पूर्ण जगाशी लढू शकते, तर तीच आई त्या मुलांशी लढू शकत नाही का, करुणाजी म्हणाल्या. म्हातारे आम्हाला नाही देणार जायदाद, तर मग कोणाला देणार आहेस, समर चिडून म्हणाला. चिडला आणि मग रागाने आपल्या आईला म्हणाला. तेव्हा करुणाजींनी पंकजला हाक मारली. दोन्ही मुले आश्चर्याने म्हणाले, ही कोण आहे आई? करुणाजी म्हणाल्या, हा तोच आहे ज्याने तुमच्या बाबूजींना वाचवण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावली होती, मला मदत केली होती, आणि तुम्ही दोघांनी त्यांना मरण्यासाठी सोडून दिलं होतं. जी मुलं आपल्या वडिलांसाठी आपली कर्तव्य पूर्ण करू शकत नाहीत, त्यांना माझ्या जायदादीत, माझ्या प्रॉपर्टीत कोणताही हिस्सा घेण्याचाही कोणताही हक्क नाही.
म्हातारी, तू या भिकाऱ्याला आमच्या वाटणीची जायदीत देशील? स्वतःच्या मुलांना काही न देता याला देणार? दोन्ही मुलं चिडून म्हणाली. तेव्हा करुणाजींनी समर आणि संजयला एक एक थप्पड मारून घराबाहेर काढताना म्हटलं, जा, आता तुम्ही परदेशात आणि एक नवी आया शोधून घ्या. आणि तू संजय त्या जमिनीवर आपल्या लालचीपणाचं घर उभं कर आणि मी इथे सुखाने माझ्या जीवनाचे शेवटचे दिवस घालवीन. मी घर दान करेन, पण तुमच्यासारख्या मुलांना एक कवडी देणार नाही. पाहिजे असतं तर तुम्हा दोघांना मला फसवल्याबद्दल पोलिसांच्या हवेली मी करू शकले असते. पण मुलांना तुमच्यासाठी सध्या एवढंच खूप आहे. मग तुमच्या लोकांमुळे तुमच्या चुका तुमच्या मुलांनी का भोगाव्यात? दोन्ही मुलांना आपल्या जीवनातून कायमचं दूर त्यांनी केलं. त्यानंतर करुणाजींनी सर्व काही पंकजच्या नावावर केलं आणि आनंदाने आपले जीवन व्यतीत करू लागल्या. पंकजही करुणाजींना आईप्रमाणे प्रेम करत असायचा आणि त्यांना नेहमी खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असे. म्हातारे आई-बाबा आपल्या घरात म्हातारे वृक्ष भलेही फळे देऊ शकत नाहीत, पण त्यांची छाया आपल्याला सुखाची संध्याकाळ देण्यासाठी खूप आहेत. तर मग मित्र-मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते? करुणाजींनी घेतलेला निर्णय, आत्मसन्मानासाठी किंवा स्वाभिमानाने राहण्यासाठी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची ही कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.